हे उडदाचे पापड बघा एकदम मस्त झालेत ना. अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला सुद्धा एकदम भारी होतात. घरीच पापडाचा मसाला करून आज आपण 1 किलो उडदाच्या डाळीचे मूग डाळीचे पापड करतोय. बराच वेळा बघा आपण जर रेडीमेड पापडाचे पीठ आणले किंवा विकतचे पापड आणले ते तळल्यानंतर ते तेल जेलीसारखं घट्ट होतं. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अजून एक वाळण्याचा पदार्थ करतोय, तो म्हणजे डाळीचे पापड. उडदाचे आणि मुगाच्या डाळीचे पापड करतोय. तर इथे मी घेतली आहे 1 किलो उडदाची डाळ आणि 100 ग्राम पिवळी मुगाची डाळ घेतली आहे. किंवा जर तुम्हाला फक्त उडदाची डाळ घ्यायची आहे तर 1 किलो संपूर्ण ही डाळ घ्या. मुगाची डाळ घ्यायची तर संपूर्णपणे 1 किलो मुगाची डाळ घ्या. जर तुम्हाला पापडाचा मसाला घरी करायचा नाहीये, रेडीमेड वापरायचा आहे, तर 1 किलो पापडाचे पीठ आहे. मग मिक्स डाळीचे असो किंवा फक्त उडदाच्या डाळीचे असो. आज आपण पापड मसाला घरीच करतोय. 1 किलो पिठाच्या हिशोबानेच सगळं साहित्य घेतलंय. अगदी 4 जिन्नस लागतात. 30 ग्राम मीठ, 40 ग्राम पापडखार, 10 ग्राम हिंग, 20 ग्राम काळी मिरी. मिरीपूड वापरायची नाही, ही घरीच तयार केली आहे. 4 जिन्नस पापड मसाल्याला लागतात. आता इथे मी पीठ हे ताटात घेतलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे पापडखार, मीठ, हिंग आणि मिरीपूड. चमच्याने म्हणाल तर आपण पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने 3 चमचे पापडखार घेतलेला आहे, 2 चमचे मिरीपूड पावडर घेतलेली आहे, 2 चमचे मीठ घालून घेतले आहे. हिंग 1 चमचा किंवा हिंगाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण शक्यतो पापडामध्ये हिंग खूप छान लागतो. आता या पिठामध्ये याला चांगलं मिळवून घ्यायचे, चांगलं एकजीव करायचे. 2 ते 3 मिनटं म्हणजे काय होईल, सगळं मसाला पापडखार आहे ना तो याच्यामध्ये मिळला जाईल. खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं, पण खूप जास्त घट्ट नाही. मी तुम्हाला दाखवेन की मी याला कसं मळून घेतलंय ते. तर हे बघा, याला मी मळून घेतलेलं आहे. मी याला कमीत कमीत 1 तास आणि जास्तीत जास्त 3 ते 4 तास भिजवून ठेवलंय, म्हणजे मग पीठ चांगलं भिजलं जातं आणि पापड लाटायला सोपं पडतं. पीठ भिजून 2 ते 3 तास झाली आहे. आता याला दाबलं की लगेच हे मऊ होते. आता हे पीठ आपल्याला चांगलं ठेचून घ्यायचं. तर मी काय करते, पिठाला तेल लावून घेतलंय आणि पीठ आपल्याला कुटून घ्यायचंय. त्याने काय होतं, पीठ असं मऊ होतं. पिठाला कमीत कमी 10 ते 15 मिनटं कुटून घ्यायचं. याला जास्त तेल नाही लावायचं, नाहीतर पापडाचा वास येतो. 15 मिनटं ह्या पिठाला कुटून चांगलं लवचिक करून घेतले. आता हे बघा, आपलं पीठ किती छान कुटून झालं आहे. पापड तयार करण्यासाठी असंच पीठ मळून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला पिठाला लांब करून घेऊ आणि याचे लाट्या करून घ्यायचे आहे. असं लांबट वळकटी तयार करून घ्यायची आहे. इथे मी हातानेच कट करून लाट्या तयार करून घेतल्या. तुम्ही एका दोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याने लाट्या कट करून घेतल्या तरी चालेल. तेल लावून घ्यायचं म्हणजे दोऱ्याला पीठ चिटकत नाही. मस्त अशा पेड्यासारख्या लाट्या करून घ्यायच्या किंवा सुरीने जरी लाट्या केल्या तरीही चालेल. आणि या लाट्या डब्यामध्ये लगेच भरून ठेवायच्या. त्या एकमेकाला चिटकायला नको म्हणून हे असं थोडंसं तेल लावायचं. बाकीच्या सुद्धा सगळ्या लाट्या मी या पद्धतीने तयार केल्या. आता आपण पापड हे पिठावर नेहमीप्रमाणे लाटून घेणार आहोत. पापड लाटण्यासाठी असं रेषा असलेलं लाटणं वापरायचं, त्यामुळे पापड व्यवस्थित असा लाटला जातो. आपली लाटी लाटून झाली आहे. हे बघा, थोडंसं पीठ लावलंय म्हणजे लाटी पोळपाटाला चिटकत नाही. पापड लाटताना एकसारखा पापड लाटायचा. पहा किती छान आपला पापड लाटून झालाय. आपलं पीठ छान असं मुरलं ना, म्हणून लाटता येतो पापड.
बघा किती छान पापड तयार झाला. मी सगळे पापड असेच लाटून घेते. माझे पापड सगळे लाटून झाले ते मी या कपड्यावर वाळवून घेते. तुम्ही घरात जरी फॅन खाली पापड सुकवले ना तरी चालेल. पापडांना 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाळवून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटं झाली, आपण पापड पलटी करून घेऊ. पापड वाळत घालण्यासाठी प्लॅस्टिकची शीट अंथरलेली आहे. त्यावर हे पापड वाळत घातले तर प्लॅस्टिकच्या शीटवर वाळत घातलेले पापड लवकर वाकडे होत नाही. हलकेसे असे बघा वाकडे व्हायला लागले. साधारण 3 ते 4 तासानंतर वाकडे व्हायला लागलेले आहेत. ते एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे आणि दोन्ही बाजू चांगल्या अशा वाळल्या की लगेच संध्याकाळी झालेली आहे. त्यामुळे मी हे एकत्रित असे पापड आता जमा केलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे. दोन्ही बाजूने कालच पापड बऱ्यापैकी वाळले होते. पण सकाळी आता फक्त 5 ते 10 मिनिटच आपल्याला याला ऊन द्यायचं आहे. आता उन्हातून आणलेले पापड थोडेसे थंड होण्यासाठी मी टोपलीत ठेवून घेतले आहे. तासभर उन्हातून आणल्यानंतर असेच ठेवून दिले होते की जेणेकरून थोडेसे ते नॉर्मल टेम्परेचरला यावे आणि मग हे पापड आपण डब्यामध्ये भरून ठेवावे. काय मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि मुळात म्हणजे अतिशय खुसखुशीत तसा छान असा मुलायम आपला पापड तयार झालेला आहे. आणखीन एक पापड तळून दाखवते. बघा मस्त असे फोड आलेले आहेत. याचं कारण की आपण व्यवस्थित पापड वाळवले आहेत. बघा पापड सुद्धा मस्त पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी ज्योती बरकले रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.